पुस्तकाचे नाव अण्णाभाऊ साठे जीवन व कार्य. लेखक रवींद्र गोळे. प्रकाशन भारतीय विचार साधना पुणे. वाचक मेघना घाणेकर. अर्पणपत्रिका. सामाजिक समरसतेच्या प्रस्थापनेसाठी कार्य करणाऱ्या ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांना आणि त्यांच्या ध्येयनिष्ठेला सविनय अर्पण. प्रकाशकाचे मनोगत. भारतीय समाजाच्या जडणघडणीमध्ये अनेक साधुसंतांनी, महापुरुषांनी, विदुषींनी तसेच थोर विभूतींनी आपले योगदान दिले आहे. समाजातील दोष दूर व्हावेत, तो एकसंघ व्हावा, त्यातील अवगुण दूर होऊन तो सक्षम विजिगीषू व्हावा, यासाठी ज्यांनी अथक प्रयत्न केले आहेत, त्यात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने येते. हे वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. स्वातंत्र्योत्तर काळात चळवळीच्या माध्यमातून तसेच आपल्या साहित्यातून सामाजिक समरसतेचा पुरस्कार करणाऱ्या अण्णाभाऊंनी जो संघर्ष केला, त्याचे संपादन श्री रवींद्रजी गोळे यांनी केले आहे. अण्णाभाऊंच्या जीवनावर व त्यांच्या साहित्यावर प्रकाश टाकणारे लेख ह्या पुस्तकात समाविष्ट केले आहेत. अण्णाभाऊंच्या जन्मशताब्दी निमित्ताने प्रकाशित होत असलेल्या साहित्यकृतीचे स्वागत वाचक निश्चितच करतील, हा विश्वास भारतीय विचार साधनेस वाटतो. भारतीय विचार साधना, पुणे प्रकाशन. संपादकाचे मनोगत. हे वर्ष साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जन्मशताब्दीचे आहे. तसेच त्यांच्या निधनालाही 50 वर्षे होऊन गेली आहेत. केवळ 49 वर्षाचे आयुष्य लाभलेल्या या महापुरुषाची जन्मशताब्दी साजरी करताना त्यांच्या जीवनाची नव्या परिप्रेक्ष्यातून उजळणी होणे आवश्यक आहे. कारण एखाद्या लेखकाचे साहित्य त्याच्या निधनानंतरही जवळजवळ 50 वर्षे लोकप्रियतेच्या शिखरावर का राहते? Sample complete. Ready to continue?